वरळीतनं विधानसभेसाठी आदित्य ठाकरे यांच्या विरोधात संदीप देशपांडे अशी लढत होण्याची शक्यता आहे। वरळीतून आदित्य ठाकरे यांना मनसे आव्हान देणार अशी माहिती झी24 तासला सूत्रांनी दिली। वरळीतून अरविंद सावंत यांचं मताधिक्य घटलंय, त्यामुळे आदित्य ठाकरेंसमोरच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। गेल्यावेळी आदित्य ठाकरेंच्या विरोधात मनसेनं उमेदवार दिला नव्हता, मात्र यावेळी मनसे आदित्य ठाकरेंना आव्हान देणार आहे असं कळतंय। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून घेऊया। कृष्णात, एकीकडे आदित्य ठाकरेंच्या विरोधात वरळीत भाजप चांगलाच जोर लावतेय, सातत्यानं लक्ष घातलं जात आहे भाजपकडून, मात्र अशात आता मनसे सुद्धा तिथे आव्हान देणार आहे। मनसे आव्हान देणार असं कळतंय, काय अधिकची माहिती आहे? लोकसभा निवडणुकीमध्ये वरळी मतदारसंघातून अरविंद सावंत यांना मताधिक्य कमी झालेला आहे आणि वरळीमध्ये 3 आमदार आहेत, म्हणजे स्थानिक आमदार आदित्य ठाकरे तर आहेत, त्याचबरोबर विधान परिषदेचे 2 आमदार आहेत, ज्यामध्ये सुनील शिंदे आणि सचिन अहिरा या दोघांचा समावेश आहे। त्यामुळे 3 आमदार असून देखील त्या ठिकाणी मताधिक्य कमी झालेलं आहे। याचा अर्थ त्या ठिकाणी मनसेचा किंवा इतर उमेदवार जो आहे विरोधात दिला तर निवडून येऊ शकतो आणि त्यामुळे भाजपच्या साथीनं मनसे त्या ठिकाणी संदीप देशपांडे यांना उतरवण्याचा प्रयत्न करत आहे। संदीप देशपांडे यांनी देखील गेल्या काही दिवसापासून वरळीमध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केलेली आहे। लोकांच्या भेटीगाठी स्थानिक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्यास त्यांनी सुरुवात केलेली आहे। त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मनच्या वतीनं संदीप देशपांडे यांना तिथं उभं केलं जाऊ शकतो आणि तिथं भाजप त्या ठिकाणी पाठिंबा दिला जाऊ शकतो, कारण लोकसभेला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर काही जागा महायुती ही मनसेला सोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि त्यामध्ये वरळीचा मतदारसंघ देखील समाविष्ट आहे। नक्कीच, आता ही गणित नेमकी कशी ठरतायत आपलं लक्ष असणारच आहे। तूर्तास धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीसाठी।